काय होतं की या जगताची उत्पत्ती होत असताना ते परब्रह्म एकटं हे जग निर्माण करू शकत नाही. याच्या मागे पुष्कळ विचार आहे. मग बरं, माया एकटी निर्माण करेल का? तर करत नाही. माया का करत नाही? ब्रह्म का करत नाही? ब्रह्माला कर्तृत्व नाही म्हणून ते करत नाही आणि मायेला सत्ता नाही म्हणून ती करत नाही. ब्रह्म सत्तेशिवाय मायेला अर्थ नाही आहे आणि मायेच्या कर्तृत्वाशिवाय परब्रह्म काही करू शकत नाही. याच अनुभवामृताच्या दुसऱ्याच प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट शब्दात हे संकेत दिलेत. जिही एक एका वीण न किजे तृणाचेही निर्माण. माया आणि ब्रह्म एकमेकांशिवाय गवताचं पातसुद्धा निर्माण करू शकत नाहीत. जग निर्माण करणं तर राहू द्या, न किजे तृणाचेही निर्माण. तृण गवत, गवताचं पातं ब्रह्म करेल का? करणार नाही. का करणार नाही? कर्तृत्व नाही. ब्रह्माच्या ठिकाणी कर्तृत्व नाही. कर्माचा आणि परब्रह्माचा काही संबंध नाही. मग कर्म कुणाकडून घडतं? प्रकृतीमुळे. ऐसी शुभाशुभी कर्मे निफजतसे प्रकृती धर्मे मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे. ज्ञानेश्वरी ज्ञानोबा बोलतात, वेड्याला असं वाटतं की मी करताय. करता तू नाही आहे, करता प्रकृती आहे. कारण कर्तृत्व तिच्या ठिकाणी. कर्तृत्व सिद्ध होण्याकरता, आता हे वेदांताचेच विषय आहेत, कर्तृत्व सिद्ध होण्याकरता परिच्छिन्न असावं लागतं. व्यापकात कर्तृत्व नाही आहे. व्यापकामध्ये कर्तृत्व नाही. कारण कर्तृत्व पटणार नाही, पण वेदांताच्या अंगाने बोलतोय म्हणून पटवून घ्यावं लागेल. कर्तृत्व हा विकार आहे. व्यावहारिक अर्थानं घेऊ नका. व्यावहारिक अर्थानं घेऊ नका, पारमार्थिक अर्थानं आपल्याला. कारण कर्तृत्व कशा करताय? काहीतरी मिळवण्याकरता आहे. काहीतरी मिळवणं काय आहे? इच्छेची परिपूर्ती आहे. इच्छा काय आहे? माया कार्य आहे. म्हणजे माया कार्य असणारी इच्छा, तिच्या परिपूर्ती करता जर कर्तृत्व असेल तर कर्तृत्व हे मायेकरता झालं आणि मायेमुळे झालं तर मायेमुळे निर्माण होणारं जे जे आहे तो तो विकार आहे. म्हणून कर्तृत्व हा विकार आहे. हे समीकरण आहे त्याचं, हे लक्षात घ्या. मला काहीतरी मिळवायचं आहे, घर पाहिजे हो. का? कारण माझी इच्छा आहे लहानपणापासून की आपलं स्वतःचं घर असावं. मग ही इच्छा आहे, तर ही इच्छा परब्रह्माचं काही रूप असेल का? का मायेचं रूप असेल? मला मिळावं असं ज्या वेळेला माणसाला वाटतं त्याच वेळेला त्याचाच अर्थ तो अपूर्ण आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि अपूर्णाच्या परिपूर्तीकरता जर कर्तृत्व गाजवायचं असेल तर ते कर्तृत्व मायिक असतं, मायाकार्य असतं. ते परब्रह्माच्या ठिकाणी नसतं. कारण परब्रह्माला कर्तृत्व नाही आहे.